SMD कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कमिशन ब्रोकेज अँड डिस्काउंट एक्सरसाइज 1.1 मधलं 9वं गणित पाहणार आहोत. तेव्हा फार सोपे आणि साधे गणित असतात. लक्षात ठेवा, सहज सेट होणारे गणित असतात, फक्त याला व्यवहारिक नॉलेज पाहिजे. तर पहा मी काय सांगत आहे. एन एजंट is paid a commission of 7% on cash sale and 5% on credit sale made by him. If on the sale of rupees 1,02,000 the agent claimed a total commission of rupees 6,420, find his cash sale on credits and credit sale. प्रॉब्लेम काय येते बा, आपल्याला काही व्यवहारिक नॉलेज नाही राहत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कसं व्यवहार केला जातो याचं नॉलेज नसल्यामुळे खूपच त्रास झाले आणि मग प्रॉब्लेम सुटत नाही. ज्या विद्यार्थ्याला व्यवहाराचं नॉलेज आहे, मार्केटमध्ये कसे व्यवहार घडतात, त्याला असे गणित काहीच वाटत नाही. खरं सांगत आहो मी तुम्हाला, पहिले तर आहे का प्रॉब्लेमले बाजूले ठेवा, व्यवहारातले नॉलेज सांगतो हे मग तुम्ही आपोआपच सोडवून टाकसा. तुम्ही म्हणता जर बढिया समजलं, त्याच्याशिवाय समजतही नाही. तर मला लक्षात ठेवा का मार्केट मधली पद्धत कशी असते व्यापाऱ्याची. का एक कंपनी असते, ही एजंट नियुक्त करते. ठीक आहे, त्या एजंटला कमिशन दिल्या जाते, सेल केल्या, त्या कंपनीचे वेगवेगळे प्रॉडक्ट सेल करायचे, व्यापाऱ्याला द्यायचे आणि तो आणून देत असतो. ठीक आहे, गाडी घेऊन येतो, माल देतो, पैसे घेऊन जातो. तर मग कंपनी त्याला काय करते बा, तर कॅश पेमेंट असेल म्हणजे बा माल घ्यायचा आणि पैसे द्यायचे, त्याला कॅश पेमेंट म्हणतात. तर मग असं जर असलं तर अशावर कंपनी काय करते बा, तर कॅश सेलिंगवर 7% देते कमिशन. आणि काही व्यापारी कसे असतात का, तो गाडी आली माल घेऊन की ते काय करतात बा, पैसे नाही आहे, माल तो एजंट देऊन टाकतो, उधारीमध्ये माल देऊन टाकतो. त्या व्यापाऱ्याची क्रेडिट असते, मान असते, त्यांचं पैसे बरोबर त्यांना मिळतातच. तर बा असा जो उधारीमध्ये सेलिंग केलेलं असते, लक्षात ठेवायचं, त्याला क्रेडिट सेलिंग म्हणतात. त्या माणसाची, त्या व्यापाऱ्याची जी क्रेडिट असते त्याला नाही म्हणता येत नाही, उधार द्यावाच लागते. तर त्या क्रेडिट सेलिंग वरती कंपनी काय करते रे बा, तर त्या एजंटला 5% कमिशन देते. ते पैसे बुडत नाही, पण नगदी पैसे असले तर 7%, उधारी असलं तर 5%. हे त्याचं थिंकिंग आहे. हा एजंट काय करतो, एकूण 1,02,000 रुपयात एवढ्या पैशाचा मालाची सेलिंग कर. ठीक आहे, तेव्हा त्याला कंपनी काय करते हो, तर 6,420 रुपये कमिशन देते. बस हे झालं आपल्या मार्केट मधलं व्यवहारिक गोष्ट. तर मग जे नगदी पैसे आणले असेल, म्हणजे जे कॅश सेलिंग केली असेल, त्याला तो किती पर्सेंट देऊन राहिला बा, तर 7%. आता आपल्याला या गणितामध्ये जर पाहिलं प्रॉब्लेम मध्ये, तर आपल्याला हे माहीतच नाही का बा कॅश सेलिंग त्या एजंटनं किती रुपयाची केली, किती रुपयाचा माल कॅश मध्ये विकला, ते आपल्याला माहित नाही. बोला, समजते का? एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट का बा उधारीमध्ये किती रुपयाचा माल विकला ते माहित नाही, फक्त माहित आहे का त्याला 5% कमिशन भेटते. बोला, समजते का? मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात द्या, इफ ऑन द सेल ऑफ रुपीज 1,02,000 the agent claim a total commission of rupees, find his cash sale and credit sale. मग आता एवढं जर झालं असेल तर कॅश मध्ये किती रुपयाचा माल विकला तो माहित नाही, उधारीत किती रुपयाचा माल विकला तो माहित नाही. तर आपल्याला पहिलं वाक्य आता डोक्यात आलं बा, let the cash sale be rupees X and credit sale be rupees Y. तर मग हे जोपर्यंत असं हे पूर्ण कथानक माहित नाही तोपर्यंत डोकं चार्ज नाही होत.
तर मग आपल्याला सोल्युशन मध्ये कसं लिहिता येते रे? तर मग लिहिता येते का लेट दी, समजते का, लेट दी कॅश सेल बी रुपीज यक्स, ठीक आहे, अँड क्रेडिट सेल बी रुपीज वाय. आता एवढं जर झालं असेल तर आपल्याला हे कन्फर्म माहित आहे का बा, क्लिअर कट माहित आहे का त्या एजंटनं टोटल सेल किती रुपयाची केली रे बा? 1,02,000. नगदीमध्ये सेलिंग केली एवढ्या रुपयाची, उधारीमध्ये सेलिंग केली एवढ्या रुपयाची, ठीक आहे. दोन्ही मिळून त्यानं एकूण किती सेलिंग केली बा? तर 1,02,000 रुपये. झालं बा आपलं समीकरण तयार. बोला, समजलं का? किती सिंपल आणि साधं थिंकिंग आहे. तर बा लक्षात ठेवायचं, गिवन दॅट कसं लिहायचं? गिवन दॅट असं कॉमा करायचा, टोटल सेलिंग इज इक्वल टू 1,02,000 रुपीज, 1,02,000. म्हणून इथं 3 टिंब द्यायचं, x प्लस वाय इज इक्वल टू 1,02,000. बोल बा, याला नंबर देऊन टाकायचं 1. जेवढं सुटते तेवढं आपल्या साध्या पद्धतीनं सोडवा, जोपर्यंत त्याला व्यवहाराचा टच राहणार नाही, नेमकं गणितात काय आहे कसं सोडवायचं याची जाण नाहीये. मग ते थेरी फॉर्म्युले काही कामाचे नाही, ते आपोआपच तयार होतात व्यवहाराच्या मदतीनं, काही नाविन्यपूर्ण नाही राहत है ना. आपण ते तोट्या पाठ करतो, त्याला व्यवहारात आणायचं. आता इकडं लक्षात ठेव, मग त्यानं कॅश सेल आपण घेतला x रुपये, ठीक आहे. x एवढं त्यानं कॅश मध्ये सेलिंग केलं. तर मग त्या एजंटला तो स्पष्ट म्हणते का कमिशन आहे ना, काय म्हणताय बा, कमिशन ऑफ 7% ऑन कॅश सेल. म्हणजे एवढ्या सेलिंग वर त्या एजंटला 7% कमिशन मिळालं. 5% क्रेडिट्स आहे ना ऑन अँड 5% ऑन क्रेडिट सेल. तर उधारीचं क्रेडिट सेलचं आपण एवढ्या मालचं सेलिंग केलं, याच्यावर त्या एजंटला किती पर्सेंट मिळालं बा? 5%. त्यानं पुढं सांगलं का बा लक्षात ठेवायचं हो, द एजंट क्लेम ए टोटल कमिशन ऑफ रुपीज 6,420, 6,420. म्हणजे याच्यावर आणि याच्यावर मिळणार एकूण आहे ना कमिशन त्या एजंटला किती मिळालं रे बा? 6,420 रुपये. बस झालं का? हाय पा, ठीक आहे पा. मग एवढं जर झालं असेल तर कसं लिहिणार हाय पा? तर बा साधं सिंपल लँग्वेज मध्ये लिहा, गिवन दॅट द कमिशन ऑन कॅश सेल बरोबर 7%. लिखाणालाच मार्क आहे. तर बा इथं लिहायचं गिवन दॅट है ना, कमिशन ऑन कॅश सेल is 7% and on credit sale is 5%. टोटल कमिशन त्या एजंटला किती मिळालं रे? तर लक्षात ठेवायचं रुपीज 6,420. तर कसं लिहायचं बा? का बा x हा काय आहे बा? तर कॅश सेलिंग आहे, याचं 7%, तर 7% ऑफ x प्लस 5% ऑफ y इज इक्वल टू 6,420. झालं बा. 7% कसं लिहिता येते? 7/100 हा x प्लस 5/100 y is equal to 6,420. डिनॉमिनेटर सारखं असलं तर बा न्यूमरेटरची ऍडिशन होते, सम होते. लहानपणापासून आपण शिकत आलो.
तर बा इथं फक्त एवढं लिहायचं आहे. काय आहे बा या गणितात? सिंपल साधं आहे बा. कसं लिहिता येते बा? तर 7x + 5y अपॉन 100 इज इक्वल टू 6420. हा खालचा कुठं जाईल बा? तर वर जाईल. म्हणजे बा 7x + 5y इज इक्वल टू 6420 into 100. बोल बा. एवढं जर झालं असं तर हे मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. 7x + 5y इज इक्वल टू 6420 आणि हे माग 2. याला नंबर देऊन टाकायचं 1. सांगा आता एवढं जर झालं असन तर बा आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे याला 1 नंबर दिलं, सॉरी याला 2 नंबर द्या. हे एका खाली एक लिहायचं. साधी गोष्ट आहे बा का बा हे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. याला सोडवायचं म्हणजे इथं पाहतं एक्सचा आहे ना कोएफिशिएंट किती आहे बा? तर 7. तर इथं पण एक्सचा किती पाहिजे? 7. म्हणजे या इक्वेशनला 7 न मल्टिप्लाय करा. तर स्पष्ट लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 7. म्हणजे याला 7 न गुणाचं आहे. तर कसं गुणाचं बा? तर यालाही गुणाचं, यालाही गुणाचं, यालाही गुणाचं. 7x + 7y इज इक्वल टू 1,02,000 into 7. 7x + 7y इज इक्वल टू हे 3 0 तो पहिलेच लिहून ठेव. 7 2 14, हातचाला 1, 7 0 0 1, 7 1 7. बोला बा. ठीक आहे. किती आलं रे बा? तर 7,14,000 एवढं आलं. तर याला नंबर द्यायचं 3. ठीक आहे. लिहायचं बा. काय लिहिणार आहे? तर याच्यामधून याला वजा करायचं, सबट्रॅक्ट करायचं. कारण 7x 7x सारखे असले तर सबट्रॅक्ट केल्या जाते. लिहा लागते सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 3 असं लिहा. किंवा हा याच्या खाली लिहून टाका 7x + 5y इज इक्वल टू 6420. मात्र काहीतरी दाखवावंच लागल. तर कसं दाखवायचं? शॉर्ट मध्ये ते शिकवत आहोत. तर बा इथं दाखवायचं 3 - 2 किंवा स्पष्ट लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 3 किंवा मग असं तरी दाखवा लागेल. सबट्रॅक्शन असलं तर हा मायनस, हा मायनस, हा मायनस. हा कटला. 7 5 गेले 2y आहे ना. हे 3 0 0 तून 0 गेला 0, 4 2 गेला 2, 11 4 गेले. ठीक आहे. 7 राहिले. म्हणजे बा 72,000 एवढं आलं. हा 2 कुठं जाईल रे बाबा? तर याच्या खाली. तर बा y इज इक्वल टू 72,000 अपॉन 2 म्हणजे y इज इक्वल टू 36,000. मग आता रुपीज काय रे बा? तर एवढं आलं. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर या y ची व्हॅल्यू कायच्यात ठेवायची रे बा? तर या इक्वेशन मध्ये. तर याच्या खाली लिहायचं पुटिंग, लक्षात ठेवायचं पुटिंग इन 1. इथं लिहून टाकतो. लक्ष देता असं पुटिंग इन 1 आहे ना. x plus 36,000 is equal to है ना 1,02,000. 1,02,000 असं. हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस. तर कसं मांडता येते बा? तर x is equal to 1,02,000 minus 36,000. तोंडी वजाबाकी करता आली पाहिजे. या लक्षात ठेवा 3 0 तून हे 3 0 गेले म्हणजे ह्या झाला 0. ठीक आहे. 2 आहे इथं 6 आहे. 12 तून 6 गेले तर 6 राहिले. 9 तून 3 गेले तर 6 राहिले. 66,000. मग आता एवढं जर झालं असन तर मग आपल्याला प्रश्न विचारला फाइंड हिज कॅश सेल अँड लक्षात ठेवा क्रेडिट सेल. तर आपण स्पष्ट लिहिलं बा का कॅश सेल बी ₹X अँड क्रेडिट सेल बी ₹Y. तर बा x आला 66. तर इथं लिहायचं कॅश सेल
कॅश सेल इज इक्वल टू रुपीज 66,000. क्रेडिट सेल लिहायचं तर इथं लिहायचं क्रेडिट सेल, पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित लिहायचं रे बा. आहे ना, किती आलं बा तर 36,000, तर इथं लिहायचं 36,000 असं. हे झालं तुमचं व्यवस्थित बढिया उत्तर. याच्यानंतर आपण 10वा प्रॉब्लेम पाहू. पहा, 3 cars were sold an agent for rupees 2,40,000, rupees 2,22,000 and rupees 2,25,000 respectively. एक शोरूम आहे कारचं बा, तिथं कोणीतरी एजंट आहे. त्या एजंटनं 3 कार विकल्या. पहिली कार विकली 2,40,000 मध्ये, दुसरी कार विकली 2,22,000 आणि तिसरी कार विकली 2,25,000. ठीक आहे. आता आपल्या डोक्यामध्ये एवढं फक्त आलं पाहिजे, काय आलं पाहिजे बा, का बा एजंटनं 3 कारा विकल्या. पहिली कार 2,40,000, दुसरी कार 2,22,000, तिसरी कार 2,25,000. म्हणजे दिवसभरात 3 कारा विकल्या, तर दिवसभराचा तो झाला टोटल सेलिंग. आहे का नाही गावरानी हिशोब. मग आता एवढं जर झालं असं, काय विकलं बा तर कार विकल्या, तर इंग्रजीत शब्द कसं होणार आहे तर टोटल सेलिंग ऑफ 3 कार. आहे ना, पुढं वाचायचं कामच नाही, साधे साधे गणित आहे व्यवहारातले. तर बा कोणाला एवढं समजते का बा सोल्युशन कसं लिहायचं बा तर टोटल सेलिंग ऑफ 3 कार. तर मग पहिल्या कारची किंमत देऊन टाकली 2,40,000. ठीक आहे. दुसऱ्या कारची किंमत दिली 2,22,000 आणि तिसऱ्या कारची किंमत दिली 2,25,000. असं. तर बा टोटल सेलिंग म्हणजे तिघाची बेरीज करा लागेल. इथंही 3 झिरो, इथंही 3 झिरो आणि इथंही. पहिले तर 3 झिरो लिहूनच टाकायचे. ठीक आहे. 5 आणि 2 7, 7 अधिक 0 म्हणजे 7. 2 जमलं आणि 2 4, 4 आणि 4 8 असा आहे. 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणजे बा किती आलं बा तर 68 आहे ना. किती आलं 6,87,000. म्हणजे बा 6,68,000 रुपये टोटल सेलिंग त्या दिवशी झाली, अशी कल्पना करा. तर बा लक्षात ठेवायचं 3 कार विकल्यानंतर एवढे रुपये आले. ठीक आहे. तर इथं लिहायचं बा रुपीज 6,87,000. हे झालं बा आपलं पहिलं साधं सिंपल बेसिक नॉलेज. आता आपल्याला पुढं का करायचं आहे, कसं सोडवायचं आहे हे काही विचारच नाही करायचं. ईश्वराचं नाव घ्यायचं, बरोबर सुटते. द रेट ऑफ कमिशन वेअर 17.5% ऑन फर्स्ट, 12.5% ऑन सेकंड, असं त्यानं म्हटलं. ठीक आहे. इफ द एजंट ओव्हरऑल रिसीव्ड 14% कमिशन ऑन द टोटल सेल, फाइंड द रेट ऑफ कमिशन ऑन द थर्ड कार. एवढं प्रॉब्लेम वाचलं, काही डोक्यात शिरत नाही, पण एक शब्द समजला, मले तरी समजला आणि तुम्हालाही समजायला काही त्रास नाही. काही इफ द एजंट ओव्हरऑल रिसीव्ड 14% कमिशन ऑन द टोटल सेल, शब्द वापरला टोटल सेल. टोटल सेल किती रुपयाचं पाहत, एवढ्या रुपयाचं. याच्यावर त्या एजंटला कमिशन मिळालं. किती मिळालं रे बाबा, अंडरलाईन करत आहो. 14% म्हणजे 14%. कसं लिहू नये, ओव्हरऑल रिसीव्ड कमिशन. तर आपण थेट शब्द उचलाचे, मनाचे शब्द टाकाचेच काय का डोक्याला त्रास. तिथूनच प्रॉब्लेम मधून शब्द उचलाचे आणि प्रॉब्लेम सोडवायचा. तर मग कसं लिहायचं आहे, तर ओव्हरऑल शब्द सापडला, कमिशन शब्द सापडला. कोणाला भेटले पैसे, मला भेटले
का तुम्हाला भेटले? बिलकुल नाही, एजंटला भेटले. तर शब्द रचना कशी होईल? ओव्हरऑल कमिशन रिसिव्ड बाय एजंट. तर दुसरा शब्द लिहायचं ओव्हरऑल. ओव्हरऑल कमिशन. कमिशन रिसिव्ड बाय एजंट. किती पर्सेंट रेट? 14%. कोणाच्या? तर टोटल सेलिंगच्या. तर टोटल सेलिंग एवढा आहे. तर बा इथं लिहायचं 14% ऑफ टोटल सेलिंग असं लिहायचं. मग याच्या खाली लिहायचं 14% ऑफ आहे ना 6,87,000. याला सोडवायचं असन, हा पर्सेंटेजचा चिन्ह गायब करायचा असन तर याच्या खाली 100. इथं लिहायचं 6,87,000. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य 2 झिरो कटले. आता कसं मांडायचं बात? हा झिरो तो पहिलेच लिहा. आता या 14चा फाळा लहानपणी तुम्ही शिकले असाल, कॉन्व्हेंट मध्ये गेले असाल तर इंग्लिश मीडियम न शिकले असाल, झारनं मल्टिप्लाय केलं असेल, मराठी मीडियम मध्ये असेल तर असे शिकले असेल. आम्ही लहानपणी खेड्यापाड्याचे जन्म आमचे, आम्ही मराठीत शिकलो तर मराठीत पण आमचे सर आम्हाला इमानदारीनं शिकवायचे. तर बा 14चा फाळा पाठ पाहिजे. ठीक आहे. तर 14 साती 98. 98शी 8 हातचा आले 9. आजकाल तर बा कॅल्क्युलेटरच घेऊन टाकते. बोला, कॅल्क्युलेटर अलाउ नाही आहे. मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा. समजलं का नाही समजलं? तर माझं म्हणणं आहे बघा 14 साती 98शी 8 हातच्या आले 9. 14 8 12 112 आणि 9 म्हणजे 121. 121 ची 1 हातच्या आले 12. बोल बा 14 सख 84. 84 आणि 12 96 म्हणजे इथं येईल 96. आहे ना, हे मातृभाषा आहे आपली. कोणी म्हणत असन का आम्हाला समजत नाही बात, आपण भारतीय आहो, मराठी भाषिक आहो, समजायलाच पाहिजे. कारण आपण घरात मराठीच बोलतो आणि काही इंग्रजी तर बोलत नाही, म्हणजे हे बिलकुल समजायलाच पाहिजे. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा का बा हे आपलं हिशोब निघला का त्या एजंटला 96 आहे ना, किती भेटले रे बा? 96,180 रुपये एवढे मिळाले टोटल ऑफ पूर्ण सेलिंग वर. आता त्यानं प्रश्न काय केला बा? त्यानं बढिया सांगलं, दी रेट ऑफ कमिशन वेअर 17.5% ऑन फर्स्ट, म्हणजे पहिल्या कारवर त्याला 17.5%. आगाऊ वाचत बसाचंच काय रे बा? तर बा कसं तसंच वाक्य लिहायचं, रेट ऑफ कमिशन ऑन फर्स्ट कार. ठीक आहे बा, तर असं लिहायचं रेट ऑफ. अरे जिथं अडल तिथं विचार करून जे जमते ते तर तयार करून टाका. रेट ऑफ कमिशन ऑन फर्स्ट कार. तेवढे तर मार्क सेव्ह होऊन जाते आपले. 17.5% ऑफ असं. मग आता एवढं जर झालं असन तर बा पहिल्या गाडीची किंमत किती आहे कारची? तर 2,40,000. तर इथं लिहायचं 2,40,000 असं आहे बा. तर यालाच कसं मांडता येते? 17.5 भागीला 100 गुणीला काय रे बा? 2,40,000. बोल बा, हा 2 झिरो 2 झिरो तर कटले. ठीक आहे. आता डोकं कसं लावायचं बघा. हा झिरो जर याले दिला तर हा पॉइंट कटतो. हे बेसिक नॉलेज आहे बा, 8व्या वर्गात शिकवते. हा झिरो जर कमी केला कटला कमी केला तर हा पॉइंट कटते, म्हणजे 175 गुणीला 240. सांग बाबा, एवढं तुले समजलं का? मग आता एवढं जर समजलं असं तर बा या 24 न काय करायचं बा? तर हे फुलीचा गुणाकार करत नाही बसाचा, फाडे पाठ पाहिजे. या 24 न 5ले गुणाचं 7ले गुणाचं एवढं आहे. तर बा 24 पंच 120. 120 ची शून्य उरले 12. 24 7 168. 168 न 12 180.
शून्य 18 24 एक 24 24 आणि 18 24 आणि 18 42 तर इथं लिहायचं 42 तर बा एवढे रुपये झाले लक्षात ठेवा रुपीज एवढे आपल्याला काय भेटलं बा पहिल्या कारवर त्या माणसाला त्या एजंटला एवढे पैसे भेटले ठीक आहे बा आता त्यानं काय सांगलं बा का आहे ना फर्स्ट आता त्यानं म्हटलं कबाल 12.5% ऑन दी सेकंड म्हणजे दुसऱ्या कारवर त्याला 12.5% भेटले तर बा एवढंच लिहायचं हाय आपल्याला कसं लिहायचं बा थेस कॅसेट वाजवायची रेट ऑफ कमिशन ऑन सेकंड कार कठीण काहीच नाही मोठं लहानाचा तर विचार नाही करायचा सोपं झालं पाहिजे किती मोठं असलं तरी सुटते मग फक्त समजलं पाहिजे तर मग अशाच आपल्या साध्या पद्धतीनं विचार करसाल तरच सुटल थेरॉटिकल नाही जमत म्या गिरवलं तू न गिरवायचं तसं नाही होत प्रॉब्लेम मनानं सुटते तसं सिंपल माझ्यासारखा विचार करा तर मग जमून जाईल मग रेट याची प्रॅक्टिस करायची रेट ऑफ कमिशन इथं लिहायचं ऑन सेकंड कार बा किती दिलं रे आपल्याला 12.5% इथं लिहायचं 12.5% ऑफ आहे ना सेकंड कारची किंमत किती आहे रे बा तर 2,22,000 तर इथं लिहायचं 2,22,000 हेच कसं मांडता येते 12.5 ठीक आहे मग ह्या 12.5% आहे तर याच्या खाली 100 गुणिला 2,22,000 हे दोन झिरो हे दोन झिरो कटले आता काय बात हा पॉइंट आहे हा पॉइंट काटाचा असला तर हा झिरो कटतो म्हणजे 125 गुणिला 222 इथं 2 2 2 आहे म्हणजे फुलीचा क्रॉस मल्टिप्लिकेशन सहज सोपं होते हेच करणं परवडते 125 गुणिला 222 शिकवलं असं ना तुमच्या सरांनी बे पंच 10 शून्य हाताला 1 बे दोन्ही 4 आणि 1 5 2 1 2 हेच पुन्हा पुन्हा येणार आहे ना तर 0 5 2 एवढं जर झालं असं फुली 0 5 2 ठीक आहे आमच्या सरांनी असं शिकवलं तुमचं पा काय 0 5 आणि 2 7 7 2 असं बोल बाबा एवढं तुले समजलं का मग एवढं जर समजलं असेल तर किती आलं रे बा तर 27,750 एवढं त्याने काय भेटलं रे बा तर दुसऱ्या कारवर कमिशन बसलं का डोक्यात 27,750 इथं लिहायचं रुपीज असं आणि बरोबर चेक करायचं कुठं लिखाणात काही कमी जास्त झालं असेल तर त्याने परीक्षेत बरोबर लक्षपूर्वक तेव्हाच्या तेव्हा तिरप्या नजरेनं बरोबर लक्ष ठेवत जायचं जेणेकरून आपल्या लिखाणात काही पण चूक राहिली नाही पाहिजे मार्कावर पर्सेंटेजवर परिणाम झाला नाही पाहिजे रेट ऑफ कमिशन ऑन फर्स्ट कार्ड एवढा आहे तर बा हे जे भेटलं हे कमिशन भेटलं कायच्यावर भेटलं बा ऑन फर्स्ट कार्ड तर इथं शब्द टाकून द्यायचा समजते का कमिशन ऑन फर्स्ट कार बस एवढा जर ह्या झाला कमिशन इथं पण शब्द टाकून द्यायचा कमिशन ऑन सेकंड कार एवढं जर झालं असेल तर आता लोचा काय बा तर त्यानं म्हटलं काय म्हटलं बा त्यानं म्हटलं फाइंड दी रेट ऑफ कमिशन ऑन दी थर्ड कार है ना थर्ड कार्ड वरचा कमिशन विचारला तर बा आपल्याला थर्ड कार्ड वरचा कमिशन किती जसं इथं 17.5% दिलं 0.5% दिलं पहिल्या कारवर दुसऱ्या कारवर तसं तिसऱ्या कारवर दिलं नाही त्यांनी विचारलं तर बा आपल्याला काय टेन्शन आहे जे नाही दिलं जे विचारते ते आपण का घेतो एक्स घेतो तर आपण लिहायचं का लेट दी रेट ऑफ कमिशन ऑन थर्ड कार इज इक्वल टू x% भेटला का नाही रस्ता बिलकुल भेटते तर मग इथं आपली गावरानी कॅसेट वाजवायची लेट दी रेट ऑफ
commission on third car B X%. बोला ठीक आहे. आता थर्ड कार किती रुपयाला विकली रे बा? तर 2,25,000, 2,25,000. तर बा याचं आपण X% काढायचं. बिघडलं कुठं? तर कमिशन ऑन थर्ड कार बरोबर X% ऑफ किती आहे रे बा? 2,25,000. इथं लिहून राहिलो 2,25,000 बरोबर. त्या खाली ह्या पर्सेंटेजचं चिन्ह काढलं तर इथं 100, 2,25,000. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, उरलं किती बा? तर 2,250 असा. आणि हा X एवढा आपलं झालं. बोल बा ठीक आहे. तर त्याला प्रश्न विचारला फाइंड द रेट ऑफ कमिशन ऑन थर्ड कार. आता बस तेवढंच शब्द ठेवतो, बाकीचं प्रॉब्लेम मिटवतो, कारण मला वाटते बा याची गरजच नाही आहे ना, एवढ्या प्रॉब्लेमची जागाच नाही आहे. तर का करणार आहे बा? मग आता एवढं जर झालं असं तर फळ्याकडं पाच थोडंसंच राहिलं, आपल्याला जास्त त्रासच नाही. ठीक आहे पाम काय सांगत आहो असं. फाइंड द रेट ऑफ कमिशन ऑन थर्ड कार. फाइंड. आता एवढं जर झालं असेल तर पहिल्या कारवर एवढं कमिशन, दुसऱ्या कारवर एवढं कमिशन, तिसऱ्या कारवर एवढं कमिशन. तर त्यानं टोटल कमिशन किती मिळवलं होतं बा? 96,180. याचा अर्थ या झाला पहिल्या कारवरचं कमिशन आहे ना प्लस सेकंड कारवरचं कमिशन प्लस थर्ड कारवरचं कमिशन इज इक्वल टू 96,180. हे शर्त होते ना का पहिल्या कारवर मिळवलं, दुसऱ्या कारवर मिळवलं, तिसऱ्या कारवर कमिशन मिळवलं, तिन्ही मिळून टोटल कमिशन म्हणजे एवढं कमिशन झालं बा आपलं प्रॉब्लेम. तर बा म्हणून इथं लिहायचं कसं लिहिणार हाय रे बा? तर बा लक्षात घ्या 42,000 प्लस ठीक आहे 27,750 प्लस 2,250 X बरोबर 96,180. 96,180 असं आहे. साधी गावरानी बेरीज करायची तर बा कसं मांडता येते बा? ह्यात 0 + 0 म्हणजे 0, 5 + 0 म्हणजे 5, 7 + 0 म्हणजे 7, 7 + 2 9, 4 + 2 6 प्लस 2,250 X बरोबर 96,180. हा प्लस आहे, तिकडं गेला तर मायनस. तर मग कसं मांडता येते? 2,250 X बरोबर 96,180 मायनस 6,9,750 म्हणजे 2,250 X बरोबर 0 तून 0 गेला तर 0 राहिला, 8तून 5 गेले 3 राहिले आहे ना, 11तून 7 गेले तर 4 राहिले. ठीक आहे. इथं 95 आहे ना, म्हणजे 15तून 9 गेले, 9 आणि 6 15. ठीक आहे. 8तून 6 गेले तर 2 राहिले. म्हणजे बा तुमच्या डोक्यात एवढं आलं पाहिजे का 26,000 किती रे बा? तर 430. हे झाली तोंडी वजाबाकी सबट्रॅक्शन. एवढं ज्याला येते ना त्याला काहीच पाहणार. प्रॅक्टिस केल्यावर जगात काही कठीण नाही हो. हा कुठं जाईल याच्या खाली. तर X बरोबर 26,430 भागिले 2,250. 2 कॅल्क्युलेटर घेऊन उभे राहते बटना दाबत, ते काही मतलब नाही. कुठं चालते तसं? परीक्षेत अलाउ नाही आहे.
हा वाला झिरो ना हा वाला झिरो कटला. बोल बा, एवढं जर समजलं असं तर बढिया झालं. आता यानं याले भाग द्यायला लागते, कारण आपल्याला पर्सेंटेजचा रेट विचारलाय. तिसऱ्या कारला मिळणाऱ्या आहे ना, काय मिळणार आहे, कमिशनचं रेट विचारलंय. तर बा हे गावरानी भागाकार करता आला पाहिजे. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड असेल तर माहित नाही आहे ना, आमच्याकडं पण नाही आहे. असं 225 एक 225. तुम्ही तुमच्या स्टाईलनं भागाकार करा. 14तून 5 गेले 9 राहिले, 6तून 3 गेले 3 राहिले. असं आहे ना, एकचाच भाग जाईल. म्हणजे 225 13तून 5 गेले आहे ना, 13तून 5 गेले तर 8 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले, 0. असं भाग जात नाही, बसला पॉइंट, घेतला 0. लवकर लवकर बोला. मग एवढं जर झालं असेल तर बा 200 आहे. 200 ने जर आपण काय न गुणाचं बा 7 दोन्ही 14 बसते का डोक्यात. 13 3 मधून 2 गेला तर 1 राहिले, 1680 आहे ना. इथं 1600 आहे तर 7 आहे ना, 7 दोन्ही 14 म्हणजे 1400 येईल. 7चा भाग जाईल. 7 5 35 5 हातचाले 3, 7 दोन्ही 14 आणि 3 17, हातचाला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 किती रे बात 15, म्हणजे 1575. बोल बा, 10तून 5 गेले तर 5 राहिले आणि 8तून 8 गेले 0 राहिला, 6तून 5 गेला 1 राहिला, 105. एवढं जर झालं असेल तर भाग जात नाही, बसला 0. 1050 आहे. मग 1050 आहे म्हटल्यानंतर याले 5 दोन्ही 10 म्हणजे बा ह्या 5 दोन्ही 10, 200 ले 5 न गुणलं तर 1000 होते. म्हणजे इथं 1000 आले, बाकी खाली काय उरल त्याचं काय घेणं नाही. आपल्याला उत्तर भेटलं 11.75%. मग आता एवढं जर झालं असेल तर शेवटी आपल्याला लिहायला लागल रेट ऑफ कमिशन ऑन थर्ड कार. तर कसं लिहायचं बा, तर रेट ऑफ कमिशन ऑन थर्ड कार इज इक्वल टू 11.75%. अशा पद्धतीनं तुमचं परफेक्ट गणित सोडवल्या जाईल. तरच तुम्हाला समजलं असं मित्र, तरच शक्य आहे. समजा नाही समजलं तर काही टेन्शन नाही घ्यायचं आहे ना. काय करायचं बा, तुम्हाला मेसेज करायचा. तर मी डबल पुन्हा आहे नवीन स्टाईलनं शिकवतो. मला असं वाटते बघा, मी शिकवल्यावर नाही समजलं असं होणारच नाही. कारण जिथं जे गणित ज्या पद्धतीनं शिकवायचं मी तशीच तेवढी स्पीड ठेवतो, वाढवत नाही. इथं मला असं वाटायला लागलं बघा, स्लो स्पीड करायची, तुम्ही स्लो करून टाकली. ठीक आहे, मग आहे ना. पुढचा प्रॉब्लेम आता पाहून घ्या है ना. किती आहे बा, तर प्रॉब्लेम 11. पहा मित्रो, 11वा प्रॉब्लेम सांगून राहिलो. माझं एक्सलनं या प्रॉब्लेमले बाजूले ठेवा. मी जे सांगतो ते पहिले मन लावून ऐका. मा चॅलेंज का बा ह्या प्रॉब्लेम तुम्ही म्हणसान का सर काहीच दम नाही याच्यात. ठीक आहे, जे आपल्याला आवश्यक आहे ना तेच माहित नाही आणि म्हणून प्रॉब्लेम फार जड झाले. पहा, मी आपलं गावरानी पद्धतीनं साध्या पद्धतीनं वर्णन करतो. या प्रॉब्लेमशी रिलेटेड तर आहेच, पण हे तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे ना. फॉर्म्युले कसे तयार होतात ते माहीत होऊन जाईल. तो त्या पाठ करू नका, पाठ करायचं कामच नाही, आताच माहीत पडते एका मिनिटात. तेव्हा माझं म्हणणं आहे बा, लक्षात ठेवा, तेव्हा मोठमोठ्या कंपन्या ज्या असतात ना त्याचे डिस्ट्रीब्युटर असतात. ठीक आहे, अशी कल्पना करा बघा, एक डिस्ट्रीब्युटर आहे का जो त्या कंपनीचा माल विकतो आणि मी होलसेलर आहोत. त्या डिस्ट्रीब्युटर पासून मी माल घेऊन येईल आणि मी होलसेल मध्ये तो विकल लहान चिल्लर व्यापाऱ्याला. हीच चेन आहे. सर्वात वरत कंपनी असते, मग त्याचे डिस्ट्रीब्युटर असतात, त्याच्यानंतर त्याच्या खाली होलसेलर असतात. तर अशी कल्पना करा बा का मी होलसेलर आहोत असं. आता मी या डिस्ट्रीब्युटर पाशी गेलो.
ठीक आहे. मला जे जे आयटम पाहिजे ते ते घेण्यासाठी मी गेलो. आजकाल तर काय बा, एक कोणता तर मोबाईल घ्या ना हो, तर शेकडो प्रकार आहेत मोबाईलचे. वॉशिंग मशीन घ्या तर कोणतं ॲटोमॅटिक आहे, कोणतं सेमी आहे, कोणतं लहान आहे, कोणतं मोठं आहे, वेगवेगळे मॉडेल आहे. तेव्हा हे डिस्ट्रीब्युटर आहे का नाही, ते मगजमारी करतच नाही. यांची पद्धत काय असते, यांना कंपनीकडून लिस्टच मिळते, प्राइस लिस्ट म्हणतात त्याला. ते पूर्ण लिस्ट या होलसेलर जवळ देऊन टाकतात आणि त्याला म्हणतात या लिस्टवर फक्त तू टिक मार्क कर. जसा ब्लड टेस्ट करायला गेलं तर कागद राहते एक छापलेला, डॉक्टर कसं त्याच्यावर लिस्ट टिक मार्क करतो का हे ब्लड तुम्ही टेस्ट करून घेऊन या, तसा हा डिस्ट्रीब्युटर लिस्ट देतो, हा होलसेलर त्याच्यावर असा टिक मार्क करतो का मला हे प्रॉडक्ट पाहिजे. ठीक आहे. आता यांची सिस्टीम काय असते, फक्त डिस्ट्रीब्युटर काय सांगतो बा का हे जे तुला लिस्ट दिली मी प्राइसची, मॉडेलचं नाव असते आणि त्याच्या समोर त्याची प्राइस असते. याच्यावर बा डिस्काउंट फक्त या होलसेलरला मिळत असतो. तो काही कमी मिळत नाही, 40%, 30% आहे ना. जे मॉडेल असेल त्या पद्धतीचं, जी कंपनी असेल, ते नवीन असेल तर 40% देईल, नावात दिली सॅमसंग सारखी असेल तर 15% देईल, 20% देईल, ते कमी देते आहे ना, कारण त्यांची क्वालिटी चांगली असते. तर मग अशा पद्धतीने त्या होलसेलरला त्या लिस्टवर, ही झाली समजाची लिस्ट प्राइस. लिस्ट प्राइस माझं कीर्तन मन लावून आहे का, याच्यानंतर तुम्हाला ऑर्डरच नाही. याच्यावर हे डिस्ट्रीब्युटर काय करतो बा का, यानं एवढे टिकमार्क केले, एवढे आयटम, याला गुड्स म्हणतात. गुड्स म्हणजे वस्तू. या वस्तूवर लक्षात ठेवा, तो सांगतो का ह्या वस्तू पाहिजे. हा डिस्ट्रीब्युटर म्हणतो बाबा याच्यावर तुला मी 15% डिस्काउंट देईल. 15% म्हटलं तर 15% तो 16% करत नाही, लहान्यासाठी नाही, मोठ्यासाठी नाही, फिक्सच राहत. हे काही चर्चाही करत नाही, 15% त्यात देऊन टाक. आता या लिस्ट प्राइस वर लक्षात ठेवा, या छापलेल्या लिस्ट मध्ये जी प्राइस होती याच्यावर या होलसेलरला 15% काय मिळालं बा, डिस्काउंट मिळालं आहे ना. व्यापाऱ्याच्या भाषेमध्ये या 15% डिस्काउंटला लक्षात ठेवा ट्रेड डिस्काउंट म्हणतात. काय म्हणतात रे बा, ट्रेड डिस्काउंट. बस हे ज्याला माहित आहे ट्रेड डिस्काउंट. आता असं कल्पना करा बा, बरोबर तुमच्या डोक्यामध्ये बसवून देतो का बा, माझं म्हणणं कान देऊन ऐका. काय म्हणणं आहे बा, तर बा लक्षात ठेवा का बा त्या माणसानं, त्या डिस्ट्रीब्युटरनं लिस्ट प्राइस दिली, त्याच्यावर 15% डिस्काउंट सांगला. मग आता एवढं जर झालं असं तर समजा एक वस्तू आहे, त्याची किंमत आहे 100 रुपये. ठीक आहे. त्या लिस्ट प्राइस मध्ये त्या वस्तूची लिस्ट प्राइस मध्ये किंमत किती रुपये आहे रे बा, 100 रुपये. आता 100 रुपये आहे ना, त्याच्यावर 15% डिस्काउंट आहे. तर बा 15% जे डिस्काउंट आहे असं आपण म्हणतो. तर बा हे लक्षात आहे ना, तर तो काय करेल, त्या 15 रुपये त्या होलसेलरला कापून देईल. तर ते आहे ना, 100 पैकी 15 गेले म्हणजे राहिले किती रे बा, 85. ठीक आहे. हा व्यापारी काय करेल, होलसेलर ते 85 रुपये त्या डिस्ट्रीब्युटरला देईल आणि ती वस्तू घेईल. तर बा आता माझी गोष्ट आहे का बा, हे 100 म्हणजे काय झाले बा, तर लिस्ट प्राइस. पहा मी फॉर्म्युला तयार करत हो. ठीक आहे. आणि हा 15 काय झाला बा, तर डिस्काउंट झाला. डिस्काउंट असं म्हणजे लिस्ट प्राइस मधून डिस्काउंट वजा केला. तर बा जे भेटते ना राजू हो, एवढे त्यानं पैसे दिले, तर याला इनव्हॉइस प्राइस म्हणतात. काय म्हणतात रे बा, इनव्हॉइस. सांग बरं बाबा, किती सोपा साधा मुद्दा आहे. दोन पोरं याले काय करतात बा, पाठ करून टाकतात. लवकर बोला, समजलं का नाही समजलं. ठीक आहे. अरे हो का नाही. मग आता लक्षात ठेवा, जो हे जे डिस्काउंट आहे ना, याला व्यापाऱ्याच्या भाषेमध्ये ट्रेड डिस्काउंट म्हणतात. एवढं लक्षात ठेवता, ट्रेड डिस्काउंट. तर बा एक फुकट म्हणजे फॉर्म्युला तयार. आता याची पद्धत काय, याची पद्धत आहे का, एवढे तो पैसे देईल, ठीक आहे, आणि वस्तू घेईल. मात्र काही काही कंपन्याची पद्धत काय बघा, एवढे पैसे झाले, आता इथं 85 रुपये सांगले, लाखामध्ये असतात पेमेंट.
तो जर होलसेलर कॅश पेमेंट करत असेल, काय करत असेल कॅश पेमेंट, काही काय उधार घेतात का बा नंतर पैसे पाठव, आणि काही काही जाग्यावर कॅश पेमेंट करतात, चेकच फाडून देतात. तर मग त्यावेळेस कॅश पेमेंट भेटते ना, त्यावेळेस ते डिस्ट्रीब्युटर काय करतो, पुन्हा त्या कॅश पेमेंटवर काय ना, त्या पेमेंटवर 5% जे काही असेल ते तो डिस्काउंट देतो. बोला समजते का? आणि त्या डिस्काउंटला कॅश डिस्काउंट म्हणतात. काय म्हणतात बा? कॅश डिस्काउंट. ही जी व्हॅल्यू आहे ना, या व्हॅल्यूला इनव्हॉइस प्राइस म्हणतात. समजा मी होलसेलर आहे, मी आहे ना, त्या डिस्ट्रीब्युटर पाशी गेलो, आयटम काढले, एवढी माझी व्हॅल्यू झाली, इनव्हॉइस प्राइस म्हणतात. मला म्हटलं का नगदी देऊन राहिले का उधार घेत आहे, मी म्हटलं कॅश, तर तो डिस्ट्रीब्युटर काय करतो, पुन्हा याच्यावर 5% डिस्काउंट देतो. तर बा या डिस्काउंटला कॅश डिस्काउंट म्हणतात. काय म्हणतात रे बा? कॅश डिस्काउंट. कायच्यावर दिला त्यानं? इनव्हॉइस प्राइसवर. तर बा लक्षात ठेवा, मी म्हटलं बघा 5%, तर 5% ऑफ इनव्हॉइस लक्षात ठेवायचं. इनव्हॉइस प्राइस हे आहे. आता हे जेवढी याची अमाऊंट येईल, ठीक आहे, म्हणजे बा इथं 85 रुपये आहे, तर याचे 5% तेवढे याच्यामधून वजा करायचे. नाही समजलं का? 5% म्हटलं तर काय होते रे, 5/100 गुणिला 85. हा कॅल्क्युलेशन करायचा आणि केल्यानंतर लक्षात ठेवायचं काय म्हणत आहोत, ते या इनव्हॉइस प्राइस मधून तेवढे पैसे कमी होईल, आणि मग उरलेले पैसे तो काय करेल, होलसेलर त्या डिस्ट्रीब्युटरला देईल. तो जेव्हा ही रक्कम देतो त्याला नेट प्राइस म्हणतात. म्हणजे नेट शब्द काऊन आला, मात्र जेवढं कटकुट करायचं होतं तेवढं कापून दिलं, आता एवढे पैसे कोण देऊन राहिला बा, तर ह्या होलसेलर. तर याला नेट प्राइस म्हणतात. नेट प्राइसचा अर्थ ह्या झाला का बा लक्षात ठेवा, इनव्हॉइस प्राइस मधून कॅश डिस्काउंट मायनस केल्यावर जी रक्कम उरते त्या रकमेला म्हणतात नेट प्राइस. तर बा लक्षात ठेवायचं, माझं म्हणणं असं आहे का बा इनव्हॉइस प्राइस मायनस कॅश डिस्काउंट, बस एवढं देऊन जे रक्कम उरल ती रक्कम तो डिस्ट्रीब्युटरला देईल, होलसेलर, त्या रकमेला नेट प्राइस म्हणतात. हे याच्यावर 2-2 तासाचं भाषण, लेक्चर रायटिंग काहीच समजत नाही, का सांगते का नाही, एवढं सिंपल साधं आहे, व्यवहारातली गोष्ट आहे बाबा. हे ऐकलं, हे समजलं ना, तर या गणिताचा धुवा उडवून टाकू आपण. तुम्ही म्हणसाल कसं, 1 नंबर समजलं, ठीक आहे. तर बा याने बरोबर कान देऊन ऐकून घ्यायचं, तर आता कसं समजते. असं जर मी सांगलं नसतं ना, तर हे गणित तुमच्या डोक्यावरूनच गेलं असतं. म्हणून मला एवढं सांगायला लागलं. आता तर 1 नंबर समजते हो, ना. ज्याले काही जमत नाही ना त्यालाही जमते. पाहून घ्या कसं समजते. तर ठीक आहे, पहा मग मी बढिया समजल आहे ना. काय सोपं राहते, अकाउंट गिकाउंट काही कठीण नाही राहत, फक्त व्यक्त बरोबर करता आलं. स्वतंत्र डिस्ट्रीब्युटर अलाउज 50% डिस्काउंट ऑन लिस्ट प्राइस, ठीक आहे, ऑफ वॉशिंग मशीन. फर्दर 5% डिस्काउंट इज गिवन फॉर इच पेमेंट. फाइंड द लिस्ट प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. त्याने विचारलं फाइंड द लिस्ट प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. जास्त डोकं लावायचं कामच नाही ना बा. हा, त्यांना आपल्याला काय विचारलं रे बा, तर लिस्ट प्राइस विचारली. तर बा आपल्याला साध्या इंग्रजीत लिहिता येते ना बा, लेट दी लिस्ट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन बी एक्स. एवढं तर इंग्रजी यायलाच पाहिजे, ठीक आहे. जो शिकला नाही त्याला येते एवढं तर. पाय कसं लिहायचं, लेट दी, ठीक आहे, लेट दी लिस्ट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, लिस्ट प्राइस ऑफ washing machine BX. जमलं का नाही? Therefore असं लिहायचं बा, therefore.
पाय मी बरोबर जुळवून देतो. ठीक आहे. आता तो काय म्हणते बा का डिस्ट्रीब्युटर अलाउज 15% डिस्काउंट ऑन दी लिस्ट प्राइस आहे ना. तेव्हा मी आता सांगलं का लिस्ट प्राइस वर जे डिस्काउंट भेटते त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. बस हे फक्त कॉमर्सचे शब्द डोक्यात ठेवणं आहे. तेव्हा ट्रेड डिस्काउंट कॉमर्सचे काय हो व्यवहारातले तर शब्द आहे, व्यापाऱ्यातले शब्द आहे. ट्रेड डिस्काउंट 15% आहे ना. कायच्यावर देत आहे लिस्ट प्राइस वर, तर इथं लिहायचं ऑफ लिस्ट प्राइस सांगा असं. आता 15% म्हटलं तर 15/100 लिस्ट प्राइस आपण घेतली x. हे झालं तुमचं ट्रेड डिस्काउंट. चल बोल बा. ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर मी ट्रेडिंग दिली का बा जो ट्रेड डिस्काउंट आहे हा आपण लिस्ट प्राइस मधून जेव्हा सबट्रॅक्ट करतो तेव्हा जे भेटते त्याला इनव्हॉइस प्राइस म्हणतात. तर मी पहिलेच तुला ट्रेनिंग देऊन ठेवली का बा इनव्हॉइस प्राइस भानगड का आहे, तर मग काहीच भानगड नाही आहे. लिस्ट प्राइस मधून काय वजा करायचं बा तर ट्रेड डिस्काउंट असं. त्या झाला तुमचा फॉर्म्युला तयार. पण कसा होते गावरानी मेथड सांगली बा. तर आपलं मग लिस्ट प्राइस किती आहे तर x आहे, इथं मायनस 15x/100. याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक तेवढं तर समजते. क्रॉस मल्टिप्लिकेशन येते 100x मायनस 15x/100. 100 मधून 15 गेले म्हणजे 85x/100. हे बाबू झाली इनव्हॉइस प्राइस. बोल बा एवढं समजलं. आता तो डिस्ट्रीब्युटर काय करते रे, त्या होलसेलरला विचारते उधारीत पाहिजे का नगदीत पाहिजे. तो म्हणून का मला कॅश मध्ये पाहिजे. तर पुन्हा याच्यावर तू काय देते त्याला डिस्काउंट. तर त्यानं थेट सांगलं फर्दर 5% डिस्काउंट इज गिवन फॉर इच पेमेंट. बोला समजते का. मग आता एवढं जर झालं असं तर तो म्हणते का 5% डिस्काउंट द्यायला म्हणते आहे ना. ते पेमेंटवर डिस्काउंट देत, पेमेंट देत आहे म्हणजे त्यालेच तर कॅश पेमेंट म्हणते. किती पर्सेंट डिस्काउंट दिला म्हणते बा 5%. तर त्याचं नाव झालं कॅश दिला, तर कॅशवर डिस्काउंट, तर त्याचं नाव झालं कॅश डिस्काउंट. तर बा कॅश डिस्काउंट तर बा कॅश डिस्काउंट आता कायच्यावरती मात्र हे एवढ्या याच्यावरती. हे तर सर्वांनाच भेटणार आहे का नगदीनं घ्या का पण जो त्याने 5% जास्त भेटत. तर बा डोक्यात आलं पाहिजे का 5% ऑन इनव्हॉइस. ठीक आहे प्राइस असं. मग कॅश डिस्काउंट त्यानं किती दिला रे बाबा तो 5%. तर बा इथं लिहूनच आहे, तर इथं लिहून राहिलो मी कॅश डिस्काउंट बरोबर 5% म्हणजे 5/100. इनव्हॉइस प्राइस किती आली रे 85x/100 म्हणजे 85x/100 असं आलं. आता मग गावरानी हिशोब आहे तुम्हाला येते की नाही पहा कसं आहे. 5चा या 100 भाग जाते आहे ना. 20/5 100, 5 1 5 आहे ना. 20/5 100 मी असा शिकलो पहा. आता ह्या पाय 85 तर बा आपण शिकलो आहे ना. 17/5 85 नसन येत तर ते करून दाखवतो इथं. 100 कसं 20/5 17/5 85. ह्या 5 न ह्या 5 कटला. तर एकदम खालच्या लेवलवर सांगत आहो. आता तर समजायला पाहिजे 1/20 हा 17 हा x न ह्या 20. 20 गुणिले 20 म्हणजे झाले 400 आणि ह्या झाला 17x. म्हणजे कॅश डिस्काउंट एवढा आला. बोल बा. आता तुले सांगलं म्या काय शिकवलं बा का थोड डिस्ट्रीब्युटर काय होलसेलर काय करतो बा डिस्काउंट एवढा आहे ना. डिस्ट्रीब्युटरनं होलसेलरला एवढा डिस्काउंट कापून दिला कॅश डिस्काउंट. तर उरलेले पैसे तो डिस्ट्रीब्युटरले होलसेलर काय करल तो डिस्ट्रीब्युटरले देईल.
त्याला म्हणते नेट प्राइस. तर इथं लिहायचं नेट प्राइस असं. ठीक आहे बा. तर नेट प्राइस म्हणजे कसं, तर बा इनव्हॉइस जे प्राइस होती याच्यावर 5% त्यानं कापून दिला, तर याच्यातून 5% कमी होईल, म्हणजे इनव्हॉइस प्राइस मायनस कॅश डिस्काउंट. तर इथं लिहायचं इनव्हॉइस प्राइस मायनस कॅश डिस्काउंट असं. आता इनव्हॉइस प्राइस किती आली ती बा, 85x अपॉन 100. 85x अपॉन 100 मायनस कॅश डिस्काउंट किती आलं बा, 17x भागीला 400. ठीक आहे. मग आता इथं पाय डिनॉमिनेटर इथं 100 आहे, इथं 400 आहे. याचं 400 करायचं असेल तर याला 4 न गुणा लागल. डिनॉमिनेटरला जर 4 न गुणलं तर न्यूमरेटरला पण नाईलाज असतो 4 न गुणावंच लागल. हे आता मॅथमॅटिक्सचे रूल झाले. तर 85 इंटू 4 न हा x, याला पण गुणाचं 100 इंटू 4 मायनस 17x अपॉन 400. आता एवढे बारीक स्टेपा घेणारी परवडत नाही. 100 चोक 400 असं करायचं बा. ठीक आहे. आणि हे जर येत नसेल तर 5 चोक 20 0 झाला 2 आणि 8 चोक 32 आणि 2 34 मायनस डिनॉमिनेटर सारखा असला तर न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होते, म्हणजे बा 17x अपॉन 400. 340x मधून 17x गेले म्हणजे 323x राहिले. तर बा इथं लिहून राहिलो नेट प्राइस. आता डोळ्यानं पाहून घे. इफ इट वॉज सोल्ड दी नेट अमाऊंट ऑफ रुपीज आहे ना 38356 म्हणजे 38,356, 38,356.25. हे झालं नेट अमाऊंट. हे शब्द लिहून आहे नेट. नेट प्राइस आपली आहे ना देऊन टाकली. किती दिली रे बा, 38,356.25. तर याच्या ऐवजी भरून टाकायचं 38,000 किती रे बा 356.25. तर इथंच लिहून टाकतो 38,356.25 बरोबर एवढं. आता काय बा, हा 400 इकडं हाकलाचा. हे साहेबा मॅथची स्टेप. खालचा कुठं जाईल बा, तर वर जाईल. म्हणजे तुझ्या डोक्यात आलं पाहिजे 38 आहे ना 356.25 गुणिला 400 असं बरोबर. 340x मधून 17x गेले तर 323x. तर इथं बरोबरचं चिन्ह जागा नाही म्हणून इथं लिहिता 323x. ठीक आहे. आता डोकं कसं लावायचं बा, हा पॉइंट आहे. हा पॉइंट जर काटाचा असला तर माग पॉइंटच्या माग 2 जण आहे, 2 घर आहे, 1 2. तर 2 असले तर 2 झिरो कटते, म्हणजे हा पॉइंट गायब होतो. एवढं तर लहानपणी शिकले असाल बा तुम्ही. म्हणजे हा पॉइंट कटला 225 इंटू 4 बरोबर 323 x. या 4 न याले गुणाचं. ठीक. पहा मग आता या गुणाकार करायचा आहे. 5 चोक 20. पहिले तर हे जशानं तसं. ठीक आहे. 5 चोक 20 0 हातचा आले 2. 4 2 8 आणि 2 10 0 हातचा आला 1. 6 चोक 24 आणि 1 25 5 हातचा आले 2. 4 5 20 20 आणि 2 22 2 हातचा आले 2. 4 त्रिक 12 आणि 2 14 हातचा आला 1. 8 चोक 32 आणि 1 33 हातच्या आले 3. 4 त्रिक 12 आणि 3 15. ठीक आहे बाबा. आता काय करायचं, ह्याले याच्या खाली घेऊन जायचं. म्हणजे 15 3 4 2 5 भागीला 323. आता हे तुमचं काम आहे बा, एवढं भागाकार करणं. म्हणजे काही त्रास नाही. फक्त प्रॉब्लेम काय बघा, मायापाशी जागा नाही आहे. दुसरं काही नाही. मिटवता येत नाही कारण तुम्ही काही लिहिणारे पोरं असतात. तर इथं बा भागाकार याचा कितीचा होईल, तर 323. पहा मग
इथं आहे 1534, इथं आहे 323. 5चा जर 300 ले जर 5 न गुणलं तर 3 5 15 म्हणजे 1500 येईल, म्हणजे मोठा येईल. तर 4चा भाग जाईल इथं, तर या 4 त्रिक 12 2 हातचा 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 4 त्रिक 12 असं. 4तून 2 गेले, 2 राहिले. 13तून 9 गेले, 4 राहिले. हातचा आला 1, 5तून 3 गेले, 2 राहिले, 0. मग आता एवढं जर झालं असेल तर हा वाला 2 उतरवाचा, म्हणजे 2422 झाले. इथं आहे 300. ठीक आहे, म्हणजे 8 त्रिक 24 म्हणजे मोठा होईल, म्हणजे 7चा भाग जाईल. 7 त्रिक 21 ची 1 हातचा आले 2, 7 दोन्ही 14, 14 आणि 2 16. 7 त्रिक 21 ची 1 हातचा आले 2, 7 दोन्ही 14 आणि 2 16 शी 6 हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22. 2तून 1 गेला, 1 राहिला. 12तून 6 गेले, 6 राहिले. 4तून 3 गेला, 1 राहिला, 0. मग आता एवढं जर झालं असेल तर 5 उतरवाची. ठीक आहे, इथं आहे 1600, म्हणजे 6 त्रिक 18 होईल, 5 त्रिक 15 होईल, म्हणजे 5चा भाग जाईल. 5 त्रिक 15 शी 5 हातचा आला 1, 5 दोन्ही 10, 1 11 शी 1 हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, म्हणजे पूर्णच भाग गेला. हे 2 शून्य इथं लिहायचं, म्हणजे 47,500 आपलं उत्तर आलं. माझ्याजवळ जागा नाही म्हणून मी इथं उत्तर लिहून राहिलो. म्हणजे काय विचारलं होतं बा आपल्याला, फाइंड दी लिस्ट प्राइस ऑफ दी वॉशिंग मशीन. तर इथं लिहायचं लिस्ट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. लिस्ट प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू रुपीज 47,500. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे बा, समजलं माझा व्हिडिओ? आवडला असेल तर मित्रो याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खास करून मित्रांना पण सांगा पाहण्यासाठी. ठीक आहे, आणि याही व्यतिरिक्त रोज सांगतो, आजही सांगत आहोत, आज घंटी वाजवून टाका. नमस्कार.